आम्ही बाबुल तायऱ्याचे शेतकरी. महाराष्ट्रामध्ये जेवढी पण यासारटी होती त्याच्यातली खरोखर एक यासारटी म्हणजे आमच्या गावात पण होती. तर या ठिकाणी यासारटीचे जे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लाईव्ह रूट जमिनीमध्ये आहेत. त्यानंतर जे मेन पीक आणि आंतरपीक म्हणून चिया या पद्धतीने केलेलं आहे. आणि एकदम खरोखर जशी यासारटी असती तशी या ठिकाणी आहे. आणि मधमाशीचं एक माहेर घर या प्लॉटला म्हणावं लागेल. कारण की या कांद्यासाठी सुद्धा माशी लागती, चियासाठी माशी लागती, मोहरीसाठी माशी लागती, इकडं सूर्यफुलासाठी माशी लागती. माशीला जे उपयुक्त ठरण ज्याच्यासाठी माशी लवकर अट्रॅक्ट होईल ते प्रत्येक पीक या ठिकाणी आहे. आणि प्रत्येक पिकातून पैसे होणार आहेत. आता वातावरण खराब आहे, आता कडी लोक जाऊस तर काय होईल सांगता येणार नाही. परंतु सध्या तरी जर हे पीक जमलं म्हणजे वातावरणातून हुकलं तर हे प्रत्येक इथं असलेलं प्रत्येक पीक हे पैसा देणार आहे. आणि मामा बोलतील पुढचे काही शब्द. नाही, हे आता पिकं तर सगळे पैसे देणारच इथं. पण मी जवळपास 2 व्हिडिओ याच्या अगोदर तयार केलेले आहेत. पहिला व्हिडिओ जागर आनंदी शेतीचा ह्या यूट्यूब चॅनलवर आहे. दुसरा व्हिडिओसुद्धा त्याच चॅनलवर आहे. आणि आपल्या महिला शेतकरी जे आहेत तारामतीबाई काळे, त्यानं त्यांच्या मुलीला सोबत घेऊन ही अशा पद्धतीची शेती फुलवलेली आहे. आता आसमानी संकट, आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहिले काल परवा 2 दिवसाच्या पावसानं ह्या अवकाळीनं किती शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. आता ते समजा निसर्गाच्या हातात आहे. पण हे जर अशी बघितलेली आजची जी परिस्थिती आपण बघतो युवराज, ही एकदम किती उत्कृष्ट अशी परिस्थिती दिसते. मागच्या पिकाच्यामुळं ते पुढच्या पिकाचं अन्न हे आपण या सर्टीमध्ये ऐकतो, वाचतो, आपलं सांगितलं जातं. आणि आंतरपीक पद्धतीमधून एक पीक जरी आपल्या हातचं गेलं तर दुसऱ्या पिकामधून आपल्याला किमान जगण्यापुरतं तरी साधन मिळावं, त्याचा फायदा मिळावा. अशा पद्धतीनं ही उत्कृष्ट फुलविलेली शेती आपल्या ताराबाईनं. तर मग आता आपण ताराबाईला ह्या संदर्भात काही आपल्या शंका असतील मनातल्या तर त्या संदर्भात त्याला काही विचारायचं असलं तर तुम्ही विचारू शकता. ताराबाईला इकडे बोलवा. काय वाटतं काकी तुम्हाला या पूर्वीची शेती आणि आताच्या शेतीमध्ये काय बदल वाटतो? पूर्वीपेक्षा आता ह्या शेतीमध्ये मेहनत पण कमी झाली, खर्च कमी, नांगरणी डोंगरणी ते सगळा खर्च बसला आमचा. आणि माल पण ह्या वर्षी जरा चांगला वाटतो. आता